नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोकठोक. मित्रो, भारतीय जनता पक्षाचं राजकारण छोट्या प्रादेशिक पक्षांसाठी कसं विषासमान असते, कसं मारक असते, याचा नुकताच अनुभव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आला आहे. अमित शहांनी अकोल्यात 5 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर ते मराठवाड्यात गेले, जळगावचा दौरा केला आणि सायंकाळी मुंबईत त्यांचं मुक्काम होतं. रात्री सत्ताधारी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची त्यांनी बैठक घेतली, म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपची बैठक. या बैठकीनंतर ज्या बातम्या यायला लागल्या त्या बातम्या होत्या की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक म्हणजे 35च्या वर जागा लढवण्याचा त्यांचा छुबा अजेंडा आहे. लोकसभेसाठी आम्हाला सर्वाधिक जागा लढू द्या आणि विधानसभेला तुम्हाला झुकतं माप देऊ, अशा पद्धतीचं आश्वासन किंवा दादागिरी या पद्धतीची करून आवश्यक त्यावेळी या सगळ्या घटक पक्षांना कानपिचक्यात देऊन अमित शहा निघून गेले. भारतीय जनता पक्षाचं हे धोरणच राहिलेलं आहे की जिथे जिथे ज्या ज्या प्रदेशात छोटे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांना जेव्हा गरज लागली तेव्हा त्यांना चुचकारायचं, वेगवेगळी पदं द्यायची आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी त्यांची भरभरून मतं घ्यायची, सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीने लढवायच्या आणि मग हळूहळू त्या राज्यातून त्या छोट्या छोट्या पक्षांचं खच्चीकरण करायचं, बगर महत्त्वाची खाती त्यांना द्यायची, अनेक कामं त्यांची अडवून ठेवायची आणि हळूच या डोईजळ होणाऱ्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या, घोटाळ्याच्या, अनियमिततेच्या फाईल तयार करून ठेवायच्या आणि वेळप्रसंगी ह्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत, ईडी, CBI वगैरे, ह्या सगळ्या यंत्रणांच्या रडारवर त्या फाईल द्यायच्या आणि त्यांचा वापर या छोट्या पक्षांच्या नेत्यांना संपवण्यासाठी करायच्या. हे भाजपचं ठरलेलं धोरण आहे. महाराष्ट्रातही त्याची प्रचिती यायला लागली आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 42-43 आमदार घेऊन फुटले आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाला पर्याय नाही असा साक्षात्कार जो त्यांना झाला, या साक्षात्काराच्या पोटी ते सत्तेत सहभागी झाले. आणि आता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोकसभेच्या आपल्याला कदाचित 3-4 जागांच्या वर जागा मिळणार नाही, तेव्हा मात्र या सगळ्यामध्ये हडकंप माजलेला आहे. त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे असतील, ज्येष्ठ नेते त्या पक्षाचे छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, या सर्वांना याची जाणीव झालेली आहे की भारतीय जनता पार्टी, त्याच्या अमित शहा आणि ही सगळी केंद्राची शीर्षस्थ नेते मंडळी लोकसभेच्या जागा काही आपल्याला 3-4च्या वर देणार नाही. त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली. दुसऱ्या बाजूला शिवसेनेतला मोठा गट फोडून एकनाथ शिंदे जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये मिळाले, त्यांना सामील झाले, तेव्हा शिवसेनेच्या गटातून त्यांच्याजवळ 13 खासदार आले. 18 खासदारांपैकी 23 जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या, 18 जागा निवडून आल्या, 13 एकनाथ शिंदेकडे आल्या. परंतु आता भारतीय जनता पार्टीची हुशारी आणि बदमाशी बघा. ते या दोन्ही पक्षांना असं भासवत आहेत की आम्ही अंतर्गत सर्वे केला आहे आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या विरोधात जनमानसामध्ये प्रचंड खळबळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जागा देऊनही त्या निवडून येणार नाहीत, त्या पराभूत होतील, त्या पडतील, अंतिमतः आपलं नुकसान होईल असं त्यांना भासवून कदाचित एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्यावर सध्याचे 13 खासदार आहेत त्या 13ही जागा येणार नाहीत. कदाचित 7-8 जागा त्यांना देतील, 2-3 जागा अजित पवारांना देतील आणि 35च्या वर जागा महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 35च्या वर जागा भारतीय जनता पार्टी लढवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. आता या दोन्हीही पक्षांना, एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना जाणीव झाली असेल की सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण मोदींची थोरवी वगैरे हे ते सगळं, देवेंद्र फडणवीसांचं प्रेम, हे सगळं जाणून आपण स्वतःच्या पक्षामध्ये फूट टाकली, लोकांना आपल्याकडे वळवून घेतलं. कारण आता त्यांच्या पक्षातून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर विचारणा सुरू झाली. अजित पवारांना सुद्धा हे सगळं पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारायला लागले की आता आपण महाराष्ट्रामध्ये जर पाय रोवायचे असतील तर 3-4 जागा घेऊन कसं चालेल, किमान 8 जागा आपल्याला मिळायला पाहिजेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतली सगळी ज्येष्ठ मंडळी आता ओरडायला लागली. कोकणात रत्नागिरीसारखी जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. भाई रामदास कदम ओरडायला लागले की भारतीय जनता पार्टी हे छोटे छोटे पक्ष गिळंकृत करू पाहते आहे. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटामध्ये सिनियर लोक ओरडायला लागले आहेत. अजित पवारांच्या गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे सिनियर लोक ओरडायला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीची जी महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेवर आहे त्या महायुतीमध्ये काहीही सध्या आलबेल नाही. कदाचित जागा वाटपावरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर हलकल्लोळ या महायुतीत होऊ शकतो. कारण की गाजरच तसं दाखवलेलं आहे की जर 2-3 जागा यांना देणार, 3-4 जागा त्यांना देणार तर लोकांसमोर तोंड काय दाखवतील. ज्यावेळी हे लोक भाजपच्या सोबत गेले त्याचवेळी महाराष्ट्रातले राजकीय निरीक्षक किंवा सामान्य ज्याला महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षाचं राजकारण कळते त्या माणसांनी ही भीती व्यक्त केली होती. त्यांच्याही पक्षातल्या लोकांनी ही भीती व्यक्त केली होती की ज्या पद्धतीने वेळ प्रसंगी म्हणजे आधी काहीही भारतीय जनता पक्ष जाहीर करत नाही. हे सगळं छुपा अजेंडा त्यांचा असतो. कारण वेळ गेलेली असताना अत्यंत 11th आवरवर शेवटच्या क्षणी हे आपलं मूळ अजेंडा मूळ हत्यार बाहेर काढतात आणि समोरच्याला लहान लहान पक्षाला नामोहरम करतात. ही यांची पद्धती आहे. देशभर जे वेगवेगळे पक्ष ज्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची युती आघाडी होती त्यांची परिस्थिती काय झाली. शेवटी त्यांना वेळप्रसंगी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागला. लोकांसमोर जाताना लोकांना तोंड दाखवणं सुद्धा मुश्किल करून टाकतात अशी भारतीय जनता पार्टीची अत्यंत विषारी अशी पद्धती आहे. त्याच्यामुळे आताच त्यांनी ते सावध व्हायला पाहिजे. अजितदादांची मोठी पंचायत होणार आहे. कारण अजितदादांचं व्यक्तिमत्व जे आहे ते स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यात भरलेला आहे. भलेही त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन चूक केली परंतु तरीही अजितदादासारखा माणूस भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या दबावाला शरण जाईल असं वाटत नाही. ते कदाचित दिल्लीत जातील, त्यांच्याशी भांडून काही जागा घेतील. ते केलं पाहिजे तरच भारतीय जनता पार्टीवर आपण हावी राहू असा मेसेज लोकांमध्ये जाईल आणि अजितदादांच्या पक्षाची जी काही माणसं आहेत जे काही उमेदवार ते देतील ते काहीतरी निवडून येण्याची काही 2% 3% निवडून येण्याची शक्यता आहे. नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा आणि अजितदादाच्या गटाचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. तो सुपडा साफ व्हावा. आपल्या 35पेक्षा जास्त जागा लढवून 90% जागा कशा निवडून येतील याचं उत्तम नियोजन भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष येणं प्रकारे काही हो मित्रपक्षाच्या मतांचा त्यांच्या जागांचा त्यांच्या राजकारणाचा त्यांच्या भविष्याचा सत्यानाश झाला तरी चालेल परंतु आपली माणसं कमळावरची माणसं कशी निवडून येतील आणि आपला पक्ष गाव पातळीपासून तर त्या मतदारसंघामध्ये कसा मजबूत होईल याचं उत्तम प्लॅनिंग संघपरिवाराने जे करून दिलेलं असते त्याचीच ती अंमलबजावणी करत असतात. त्यामुळे या पक्षांना 2 पक्षांना शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना भारतीय जनता पक्षासोबत काही भविष्य आहे असं वाटत नाही. आता अर्थात जसजसं आचारसंहितेची वेळ जवळ येईल कदाचित पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि मग इतकी चारी बाजूंनी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे एकदम एखादी बैठक दिल्लीत होईल. एकनाथ शिंदेंना अजित पवारांना काही ज्येष्ठांना तिथे बोलावलं जाईल. भारतीय जनता पार्टीच्या त्या पंचतारांकित कार्यालयात हे सगळे भारतीय जनता पार्टीचे टपोरे नेते एकत्र बसतील आणि हे लोक त्याच्यासमोर खुजे होतील आणि मग ते सगळे भारतीय जनता पार्टीचे मोठे टपोरे नेते जे यांना सांगतील ते मानावं लागेल आणि दिल्लीच्या तख्तासमोर माना झुकवून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना परत पावली महाराष्ट्रात यावं लागेल आणि मग जे होते आहे त्याला सामोरं जावं लागेल. अशी दुर्दैवी वेळ भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पक्षावर आणलेली आहे. या दोन्ही नेत्यांनी आता सावध होण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणखी 7-8 महिने वेळ आहे. आताच जर ते त्यांची दादागिरी प्रचंड तुमच्यावर लादतील तुम्हाला टाचेखाली चिरडण्याचं षडयंत्र करतील आणि जर हे आता तुम्ही उलथून नाही लावलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेत काय होईल हे अजून सांगता येत नाही. कदाचित अत्यंत नगण्य सीटा देऊन त्यांना सांगतील की आमच्या आधीच 105 निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आणखी आम्ही 200 लढतो आणि मग उरलेल्या काही 100 जागांमध्ये तुम्ही दोघं लढा. त्याच्यात आणखी ते 4-5 त्यांचे मित्रपक्ष. ह्या सगळ्या भानगडी वेळेवर भारतीय जनता पार्टी करतो आणि लहान लहान पक्षांच्या प्रादेशिक पक्षांची अतिशय पंचायत करून ठेवतो. त्यामुळे अजितदादा एकनाथ शिंदे आताच तुम्ही सावध व्हा आणि भारतीय जनता पार्टीची ही गुलामी झुगारून द्या असं आवाहन त्यांना करावं असं वाटते. मित्रहो आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.